झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी तुका मने वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्त पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन मजरदई सद्गुरु जेने तारिल वहा संसार पुरु मनोन विशेष अत्यादरु विवेकावरी श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख बेस आवाजाने बेस
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय महाराजांचा चार चरणाचा दडक्या पद्धतीचा गोड असा अभंग आजची ही कीर्तन रूपी सेवा टोपे परिवाराने ज्यांच्या स्मरणार्थ ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या अट्टहासाने आयोजित केलेली आहे अर्थात कैलासवासी वसंतराव पंढरीनाथजी टोपे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे धर्मशास्त्राप्रमाणे आणि विधिविधानाप्रमाणे मानवी जीवनामध्ये जे संस्कार लावलेले आहेत त्या संस्काराचा भाग म्हणजे आमचा कार्यक्रम आहे आपण मनुष्य आहोत आपण माणूस आहोत धर्म कशाला म्हणतात अधर्म कशाला म्हणतात पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात धर्म आचरण कुलाचरण या गोष्टी फक्त माणसाला माहिती आहेत पशु पक्ष्यांना माहित नसतात हे आपल्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे वाड वडिलांच्या परंपरेवर आणि रीतिरिवाजावर चालणारे आपण सगळेजण मनुष्य जात आहोत आणि मग या शास्त्रविधीप्रमाणे आपण ज्या कुळामध्ये जन्माला येतो आपण ज्या वंशामध्ये जन्माला येतो ज्या वंशानं ज्या खानदानानं पिढ्यानपिढ्या पावित्र्य राखून इथपर्यंत आपली परंपरा वंशाची चालवत आणलेली आहे आणि मग त्या पवित्र अशा माता पित्याच्या पोटी आणि त्या वंशामध्ये आपला जन्म झाला आणि मग त्या वंशातल्या पितरांचं आणि पूर्वजांचं ऋण आपल्या डोक्यावर असतं ते ऋण घेऊनच आपण जन्माला येतो काळ बदललाय माहिती आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे पैसा जास्त झालाय जगात कोणी गरीब राहिलेलं नाही आणि याचा परिणाम असा झालाय प्रत्येकाला त्या परिस्थितीचा पैशाचा ज्ञानाचा अल्पज्ञानाचा अहंकार एवढा घमंड एवढ्या भयंकर जुन्या काळामध्ये माणसं गरीब होती परिस्थिती गरीब होती आणि खरं सांगू का तुम्हाला पटल का नाही पटल माणसं जोपर्यंत जेमतेम परिस्थितीत आहे तोपर्यंत त्यांना धर्म अधर्म पाप पुण्याची जाण असते एकदा परिस्थिती सुधारली जरा पैसा जास्त झाला का माणसाला धर्म आणि अधर्म याचं काही घेणं देणं नसतं हे कुणाचं बी बरं तीन गोष्टी जोपर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत त्याला पाप कळतं त्याला पुण्य कळतं त्याला आई वडील कळतात त्याला धर्म अधर्म कळतो सगळ्या गोष्टी कळतात गरीबाला आणि हे जरा जास्त झालं का सत्ता संतती आणि संपत्ती एकदा विपुल प्रमाणामध्ये प्राप्त झालं की काम गंडारलं विडाला विडाला विठाला 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 हरी विठाला त्याच्यामुळे कलियुगामधली परिस्थिती अशी आहे नीट ऐका परिस्थितीनं कुणी गरीब राहिलाच नाही परिस्थिती सगळ्यांची सुधारली आहे पण प्रत्येक व्यक्ती मनस्थितीनं घसरलेला आहे एवढे हॉस्पिटल एवढे दवाखाने एवढे तज्ञ लोक तरी त्यांचं तोंड दिसत नाही एवढी गर्दी आहे त्यांच्यामध्ये दवाखान्यामध्ये काय कारण असेल बरेच माणसं आम्ही घरी गेल्यानंतर मोठ्या नाराजगीनं बोलतात महाराज सगळं देवाच्या दयेनं चांगलंय हो सगळं हे बघा घर आहे दार आहे नोकरी आहे लेकर सगळे नोकरीला आहेत सगळं भरपूर आहे हो महाराज पण काय करावं हो म्हणलं का हो सगळं आहे हो पण जीवाला समाधानच नाही बघा
अगं माय आता हे कुठल्या मार्केटमध्ये विकत असलं तर घेऊन ये ना, विकत भेटत असलं तर काय अडचण आहे. शॉपिंगला गेले उलसक समाधान घेऊन यायचं, किलो 2 किलो. नाही का भेटत नाही. लक्षात घ्या बरं मला काय म्हणायचंय. तुम्ही भोगाच्या पाठीमागे, भोगवादी संस्कृतीच्या पाठीमागे पळून पळून, सत्ता संतती संपत्तीच्या पाठीमागे पळून पळून तुम्ही समाधान नावाची गोष्ट फार मागे सोडून आलात. विडाला हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. मग ती कुठे आहे समाधान नावाची गोष्ट? कुठे विसरलात तुम्ही? तुम्ही जिथे विसरलात तिथला पत्ता मी सांगतो. आजही ज्या माणसांच्या घरामध्ये वाडवडिलांच्या परंपरा, वाडवडिलांची संस्कृती, खानदानाची वंशाची संस्कार जिथे फार आटोकाटीनं जपले जातात, परिस्थिती थोडीशी कमी असली तरी चालेल, पण लक्ष देऊन बघा त्या घराकडे. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत त्याच्या घरामध्ये समाधान आहे. बंगला 2 कोटीचा 3 कोटीचा आहे, पण का आई वडील घरामध्ये नाहीत. काय म्हणायचंय तुम्हाला? मोठ्यापणानं नाव टाकतात बंगल्यावर. कलियुगातले लोक देखावा फार करतात बरं. हो, लोकांना दाखवण्यासाठी घरावर नाव टाकतात. मातृछाया, पितृछाया, आणि मध्ये गेलं तर एकटी छायाच. मातृपितृ नाहीये, फक्त छायाच घरामध्ये, बाकी कोणीच नाही. काय करो? लक्षात येतं तुमच्या? तुम्ही समाधानच त्या घरामध्ये ठेवलं नाही. घर बांधून करता काय? समाधान कुठे? समाधान त्या माता पित्याच्या पायी समाधान आहे. आणि ते तुम्ही ते समाधानच बाहेर हाकललंय आणि पुन्हा मग गोळ्या खाताय 6-6. समाधान नाही, समाधान नाही. चुकलंय, कुठेतरी चुकतोय आपण, हे लक्षात ठेवा. साधू संतांनी, शास्त्रांनी, ग्रंथांनी, संतांनी, पंथांनी तुम्हाला, संत म्हणजे चमत्कार नाहीये तुम्हाला हात लावला आणि डोक्यावर हात ठेवला की काहीतरी वेगळं करायला. संत हा चमत्कार नसतो. संत हे गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत. हेच तुम्हाला सांगतायत. सगळ्या संतती संपत्ती आणि संततेचा आनंद तुम्हाला जर त्याचा घ्यायचा असेल का, समाधान मागे सोडू नका, त्याला पण घेऊन चला. विडाला म्हणून याला कुलाचार म्हणतात. याला कुलाचार म्हणतात. आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो, अरे तुम्ही विचार करा, हे पक्षाचे लोक, राजकीय पक्षाचे लोक, त्यांच्या 3-3 पिढ्यांनी ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचे फोटो लावून त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतात. आमचा यांचा पक्ष आहे, त्यांनी वाढवला आहे, आम्ही त्यांच्या मार्गावर चालतोय. म्हणजे राजकारणातले लोक त्यांच्या पूर्वजांना विसरत नाहीत, आणि तुम्हाला ज्यांनी जन्म दिलाय त्यांना तुम्ही विसरतात. हे तरी लक्षात घ्या तुम्ही. ते राजकीय लोक आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही, तरी ते त्यांच्या पहिल्या पक्षातल्या राजकीय वारसांना विसरत नाही. आणि आपण ज्यांच्या DNA मध्ये जन्माला आलो, आपण त्यांना धडधडीत विसरून जातो. एवढी गद्दारी कशी करताय तुम्ही? विडाला विडाला हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं सध्याच्या काळामध्ये जी गोष्ट आहे, आणखी नाही मी तुम्हाला सांगू का, काही लोक आदर्श घेण्यासारखे आहेत आजही भारतामध्ये. काही समाज आहेत, मला काही कोण्या समाजावर जातीवर बोलायचं नाही, पण आजही एक समाज असा आदर्शवादी समाज आहे. भारतातली सगळ्यात जास्त संपत्तीचा वाटा त्या समाजाकडे. आलं का लक्षामध्ये? मारवाडी समाज. यांची एक खासियत लक्षात घ्या तुम्ही, आदर्श घेण्यासारखा समाज आहे. या समाजाचा आणखीन कुठेही माणूस दारू पिऊन लोळलेला दिसत नाही. पटलं तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या. नंबर 2 आहे का, यांचे म्हातारा म्हातारी कुठेही भीक मागताना दिसत नाही. कुठल्या वृद्धाश्रमामध्ये यांचे मायबाप तुम्हाला दिसणार नाही. खरंय का खोटंय हे सांगा मला.
त्याचं कारण कळालं तुम्हाला? यांचे रस्त्यावर मारामाऱ्या आणखीन कुठं दिसलेल्या नाही. यांचे कोर्ट कचेरीमध्ये भांडणं फार कमी आहे. अलग लक्षामध्ये याला कारण आहे का? या लोकांनी संस्कृती जपलेली आहे त्यांच्या घरामध्ये. म्हणून भारतातले सगळ्यात मोठे व्यवसायाचे मालक हे हिऱ्याच्या कंपन्या आहेत त्यांच्या, गाड्याच्या. एक सांगा बरं, आपल्या सुद्धा भागामध्ये सांगा बरं, सगळ्यात मोठे शोरूम कुणाचे आहेत? हा, गाड्याचे शोरूम, फोर व्हीलर गाड्याचे शोरूमचे मालक कोण आहेत? मोठे सराफ कोण आहेत? कपड्याचे दुकानदार कोण आहेत? हा, लक्षात आलं? आपले दुकानच कोणते आहेत? आपले मायबापाजी इकडे तिकडे फिरतेत का? आपली दुकानच कोणते आहेत? विठाला 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 हरी विठाला 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 हरी विठाला विठाला हरी विठाला अरबो करोडोचे व्यवहार आहे त्या लोकांचे. आई वडिलांची सेवा कशी करतात एकदा बघा जरा जाऊन, ते लक्षात घ्या बरं. काही समाज आदर्श घेण्यासारखे आहेत. हो, म्हणून भारतातले सगळ्यात मोठे मोठे शोरूम आणि दुकानं यांच्या मालकीचे आहेत. आपले दुकानच कोणते आहेत? आपल्या दुकानाचा बोर्डच काय? हे ते पंक्चर काढून मिळेल. आपलं शोरूम आहे. हा, त्यांच्या बाया कंपनीच्या मोठ्या मोठ्या बॉस आहेत. एक एक महिला केवढा कारभार सांभाळते. आपल्या बायाचे बोर्ड आहेत बिझनेसचे, येथे साडीला पिको व फॉल करून मिळेल. हे आपला बिझनेस आहे. याच्या पुढे कुठलं शोरूम आहे आपलं? आणि तेवढ्याचा सुद्धा एवढा अहंकार आहे आपल्याला, याच नवल वाटतं मला. विडाला विठाला 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 हरी विठाला विठाला अरबो खरबोचे मालक आहेत. ते आई वडिलांची सेवा करतात. हा, आणि तुमच्याकडे येऊनच किती येतंय तरी तुम्हाला अहंकार आहे. तुम्ही संस्कृती विसरून जातोय आपण, आपल्या परंपरा विसरून चाललोय आपण. का तर आम्ही खूपच आता सुशिक्षित झालो आणि आता आम्ही शहरामध्ये राहायला आलो आणि आता आम्हाला ते तसलं काही मान्य नाही. काय मान्य नाही तुम्हाला? तुमच्या मुलांनी ज्यावेळेस तुम्हाला तसं करायला लागल्यावर मग कसं वाटतंय बघा बरं. विडाला विडाला तुम्ही घर केवढंही बांधा, प्रपंच केवढाही करा, तुम्हाला संसाराचं वर्म सांगतो, सुखाचं वर्म सांगतो मी तुम्हाला. तुम्ही मोठं काही जरी केलं तरी त्याच्यात तुम्हाला समाधान नसेल का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही प्रॉपर्टी कमवा, नोकरी कमवा, बिझनेस करा, काय करायचं ते करा, 10 कोटीचं घर बांधा, पण ज्यावेळेस घरला कोणी पाहुणे रावळी येतील, आमच्यासारखे महाराज येतील किंवा भाऊबंद येतील, ते घरामध्ये आले ना, आम्ही जर म्हटलं का तुम्हाला वा वा भाऊ काय छान मोठं घर बांधलं, सांगूच नका मी माझ्या कष्टानं बांधलंय. सांगताना असं सांगा, महाराज कष्ट करायचं आपल्या हातात आहे, सगळ्या आई वडिलांचा आशीर्वाद. लक्षात येते? एवढा शब्द जरी वापरला ना, समाधान तिथंच आहे. विठाला 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 हरी विठाला. मान्य आहे मला, बापदादाने नसल कमवून ठेवलेलं, ते तुम्ही कमवलेलं असेल, पण सांगताना असं सांगावं लागतं. ही आपली संस्कृती आहे, याच्यातच आशीर्वाद आहे, याच्यातच तुमचं समाधान लपलेलं आहे. पण काय करावं? अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्वाचा अहंकार एवढा आहे आपल्याला. ते आई वडिलांचं नाव न घेता मी केलं हे सांगायचं पुढल्या कडेला जाऊन मोठेपण आहे. काही काही माणसं सांगतात आम्हाला, महाराज तुम्ही म्हणता बरं हे बापदादाच आहे. नाही 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 नाही,
हे बापदादाचं नाही, काही नाही, हे मी कमावलेलं आहे स्वतः. बया तू गब्बर शांत बस बरं जरा. विठाला 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 हरी विठाला 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 विठाला. सांगतात ते अहम कर्तृत्वाचा अहंकार माणसाला गप्प बसूच देत नाही. वाडवडिलांची पुण्याई म्हणण्यासाठी जीवच रेटत नाही. हा बरं का होतं असं? दोष त्याचा नाही, त्याला संस्कारच तसे नाही. त्याचा काय दोष? त्याच्यामुळे आमची भारतीय संस्कृती ऋषी मुनी साधू संतांची ही परंपरा आहे. श्रम करावा आपण, पुरुषार्थ करावा आपण, कष्ट करावा आपण आणि कष्टातून संसार फुलवावा आपण. पण देवाला आणि जगाला सांगत असताना मोठेपणा आई वडिलांचा सांगावा, हे आपले संस्कार आहेत. विडाला विडाला विठाला 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 आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वर्तनामुळे, आपल्या संस्कारामुळे आपल्या आई वडिलांचं नाव आपोआप मोठं होत असतं. तुम्ही करायची गरज नाही. आलं का लक्षामध्ये? लेकीनं नांदून दाखवलं की बापाला सांगायची गरजच नसते, त्याची मान ताट होत असते आपोआप त्या गावात यायला. त्याला कधी आले पाटील? आलो रात्री. का? मुलीला न्यायला आलो. जरा असं ताटपणामध्ये बाप सांगत असतो, मुलीला न्यायला आलो मी दिवाळीच्या सणाला. पण ते बापाची मान ताट कधी राहील? ही नांदली तर. ते नाही नांदल्यावर मग कसं काय ना? तसं सांगू का? आपल्या एक एक गोष्टीच्या वर्तनामुळे आपल्या खानदानाचं, वंशाचं, वाडवडिलांचं नाव ऑटोमॅटिक मोठं होत असतं. विडाला विठाला 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 हरी विठाला आणि आपल्या मूर्खपणामुळे आणि आपल्या चुकामुळे, तुम्हाला सांगू का, तुम्हाला जरी काही माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला, आपल्या मूर्खपणाच्या वागण्यामुळे ऑटोमॅटिक दोष कुणाला देतो समाज? तुम्हाला देत नाही. तुमच्या माग काय बोलतात लोक हे बघा, वाईट लोकांच्या, त्याला बोलत नाही. कुणाला दोष देतात माहिती? तोंडावर कोणी नाही बोललं तरी मागल्या गप्पा ऐकत जा, त्याच्या मायबापाचा उद्धार करून सोडतात मागले. विडाला विडाला विठाला हरी विठाला विठाला विठाला. जो व्यक्ती समाजामध्ये सज्जन, समाजसेवक, सुसंस्कारी म्हणून उदयाला येतो, अरे समाज तर त्याच्या माता पित्याला धन्यता देईल, याच्यात वाद नाही. पण संत सुद्धा म्हणतात, धन्य माता पिता तयाचे तयाचे धन्य माता पिता तयाचे जेवढी जेवढी माणसं जगात मोठे झालेत तेवढ्यांची ओळख आई वडिलांपासून आहे, हे पण लक्षात ठेवा. महाभारतामध्ये सगळ्यात मोठं पात्र जर श्रेष्ठ कुठलं असेल तर तुम्ही एकदा बघा, त्याचं नाव आहे भीष्माचार्य. सगळ्यात पूज्य श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण सुद्धा ज्या माणसाचा आदर करायचे असं पात्र भीष्माचार्य. भीष्माचार्य ज्यावेळेस नाव सांगायचे का कुणाला, मी कोण आहे हे सांगत असताना मी भीष्माचार्य आहे असं कधीच भीष्माचार्याने नाव सांगितलं नाही. भीष्माचार्य नाव सांगत असताना सांगायचे मी गंगापुत्र आहे. काय सांगायचे?
बघा बरं एकदा महाभारत डबल बघून घ्या, बघितलं नसेल तर. वाचायला तुम्हाला वेळ नाही पण बघून तरी घ्या. भीष्माचार्य जिथे जिथे नाव सांगायचे तिथे नाव, आणि संपूर्ण महाभारतामध्ये ओळख भीष्माचार्यांची गंगापुत्र म्हणून आहे. पुरुषार्थ भीष्माचार्यांचा आहे, नाव आईचं आहे. विठाला विठाला दुसरा एक महाबली पुरुषार्थी आहे, त्याचं नाव मारुतीराय आहे. हो, महाभारतामध्ये भीष्माचार्य काढले तर भीष्माचार्य काढले तर महाभारताला अर्थ नाही, आणि रामायणामधून हनुमान काढले तर रामायणाला अर्थ राहत नाही. मग ते हनुमानजी जी आहेत का, पुरुषार्थ मारुतीरायांचा आहे, लक्षात ठेवा. हा, पण पुरुषार्थ जरी असला तरी मारुतीरायाला ओळख कुणाच्या नावानं माहिती आहे तुम्हाला? हा, धन्यांजनीचा सूत, धन्यांजनीचा सूत, धन्यांजनीचा सूत, नाव व्याजे हनुमंत, नाव व्याजे हनुमंत, जेने सीता सुश्री केली, जेने सीता सुश्री केली, नाव व्याजे कोणाच्या नावावर ओळख आहे मारुतीरायांची सांगा? हा, अंजनीचा सूत, बरोबर आहे. अहो आमचे तुकोबर तर म्हणले, मारुती तुझा जन्म तुझ्यामुळे झालेला नाही, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या तपासाठी, 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 महारुद्र महारुद्र अंजनीच्या अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, लक्षात ठेवा. आई तेवढी सामर्थ्यवान आहे म्हणून मुलगा सामर्थ्यवान आहे, हे पण लक्षात ठेवा. हे सगळं खानदानी गुणधर्म आहेत. ह्याला विज्ञानाला पण मान्य करावं लागतं, अंधश्रद्धा नाहीये, उगीच नाही. कधी कधी आई पॉवरफुल आहे, पोरगही पॉवरफुल आहे, पण याला बी प्रारब्ध लागतं बरं. काही चुका झाल्या, काही पापा आडवे आले की खेळ उलटा होतो. कधी कधी असं होतं, आई वडीलही पुण्यवान, आई वडीलही तसेच, मुलंही तसेच. वा, कधी कधी आई वडीलही चांगले, लेकरही चांगले. कधी कधी आई वडीलही वाईट आणि लेकरं बी वाईट.
कधी कधी आई वडील भलतेच वाईट पण लेकरं लय चांगले हो. आणि कधी कधी आई वडील भलतेच वाईट लेकरं चांगले, कुठं कुठं आई वडील चांगले पण लेकरं वाईट. असं बघतो का नाही समाजामध्ये आपण? असं का होत असेल बरं? याचा कधी तपास काढला का तुम्ही? नाही काढला. काही काहींचे आई वडील इतके सज्जन आहेत महाराज, लोक त्यांच्या पाया पडतात. लेकरं इतके नालायक निघतात, त्या आई वडिलांना सहन होत नाही. यांना आपलं नाव खराब केलं म्हणून त्याच्यासाठी हे आत्महत्या करतात. असलं जीवनच नको म्हणून. असं होतं बरं कधी कधी. याच्या उलट सांगू का, आई वडील कधी कधी इतके चांगले असतात आणि पोरं त्याच्या पुढचे चांगले निघतात. दशरथाचं बीज शुद्ध आहे, कौशल्याचं बीज शुद्ध आहे. राम जन्माला येतो. दशरथानं जेवढं रघुकुलाचं नाव केलं नाही तेवढं रामानं केलं. याला चांगली जोडी म्हणतात. हा, याला शुद्ध बीजापोटी म्हणतात. आई वडीलही चांगले, मुलगाही चांगला आहे, नाव करणारा निघतो वंशाचं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ मोठे, फळे रसाळ मोठे, फळे रसाळ मोठे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ खानदानातल्या पुत्रामुळं आई वडिलांचा उद्धार होतो. मुलामुळं आई वडील तेवढे पुण्यवान नसतात, बिचारे ते साधे असतात. पोरगा असं पॉवरफुल निघतं महाराज, त्याच्यामुळं देवाला आई वडिलांचा उद्धार करून न्यावा लागतो त्या पोरामुळं. आणि कधी कधी असं असतं, नालायकाच्या मायबापाने नरकाला जाण्याचं रिझर्वेशन करायचंच नाही सेपरेट. लक्षात आलंय का नाही? पापी जो मुलगा निघतो का, पापी जे निघतात का पोटाला, त्या माईनं नरकाला मला जायचंय असं म्हणायचंच नाही. तो पोरगा बरोबर नेतो तिला. तिने दुसरीकडे जायचंच नाही. तुम्हाला वाटेल हे खोटं आहे. माझं खोटं असलं तर मी तुकोबऱ्यांचं प्रमाण देतो तुम्हाला. तू का म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तू का म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तू का म्हणे जाय नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. कधी कधी अभक्त लेकर जन्माला आले कुळामध्ये, वंशामध्ये, की त्या पूर्वजांना मायबापांना नरकाला जावं लागतं. पुत्राची व्याख्या केली शास्त्रानं. पूनाम नरकात्रा येते इथे पुत्र. हा आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना नरकामधून तारून नेण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पुत्र म्हणावं. अलग लक्षामध्ये, आपल्या पूर्वजांना उद्धार करून नेतो तो पुत्र. आणि नसलेले आपले पूर्वज नरकात घालतो, त्याला पुत्र कसं म्हणावं? त्याला पुत्राच्या ऐवजी कुत्र म्हणलं तरी चालेल, काय अडचण काय करावं? तुम्ही म्हणाल महाराज असं असतं का? तसंच आहे. नाही कसं? परशुरामाची आई पुण्यवान आहे. 21 वेळा निक्षत्रिय प्रतवी करतो. परशुराम म्हणजे उगीच करत नाही. माय रेणुका आहे. विठाला विठाला उगीच आहे काय? अपयशच नाही पठ्ठ्याला. आई रेणुका आहे, बाप जमद अग्नी आहे. हा, मायबाप तसेच आहेत, मुलगा पण तसाच आहे. दोन्ही पण आहेत. कधी कधी मायबाप चांगले आहेत, पोरग बावळट निघतं. काय करावं? तुम्हाला माहितीये का, तिन्ही देवाच्या पत्न्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या
तिन्ही देवांच्या पत्न्याच्या पातिव्रतेचा अहंकार ज्या वाघिणीने एका क्षणात नष्ट केलता ती सगळ्यात महान पतिव्रता अनुसूया होती. कोण होती? अनुसूया. विचार करा बरं तुम्ही, एवढी पवित्र आणि पतिव्रता असणारी तिची कुस काय साधी असेल का हो? हा, पण पोरगा असं जन्मलं त्यानं नावच खराब केलं. काय सांगावं तुम्हाला, काय करेल आता ती माय तरी? हा, माय पतिव्रता आहे, तिन्ही देव जिच्या पुढे झुकतात ते अनुसूया आहे, आणि पोरानं अहिल्याचा विनयभंग केला. नाही कळालं? चंद्र तिचा पोरगा आहे. विडाला विडाला गौतमाची पत्नी अहिल्या इंद्राच्या सोबत मिळून चंद्रानं आणि इंद्रानं अहिल्याचा विनयभंग केला. आणि पोरगा कोणाचा? पतिव्रता अनुसूयेचा. चंद्र अनुसूयेचा मुलगा आहे. चांगलं काम करायला पाहिजे होतं, एखाद्या स्त्रीचं रक्षण करायला पाहिजे होतं. त्याचा परिणाम काय झाला माहिती तुम्हाला? इंद्र पडली भग चंद्र झाला काळा लाल झुकला काळा भजनाचा लाल झुकला काळा भजनाचा. इंद्र पडली भग चंद्र झाला लाल झुकला काळा भजनाचा लाल झुकला काळा भजनाचा. मोठ्या मोठ्यांचं दुर्दैव आहे बरं. पोटी संतती चांगली येईल की नाही सांगता येत नाही. पांडवांना आणि कौरवांना शिक्षा देणारे द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांचे शिष्य अर्जुनासारखे त्रिलोकामध्ये नाव करतात, पण पोटी आलेला पोरगा बापाचं नाव खराब करतो. त्याचं नाव अश्वत्थामा. लक्षात येते? प्राण गेला तरी अर्जुनानं ब्रह्मास्त्राचा दुरुपयोग केला नाही. आणि द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा जो चिरंजीव होता त्या मूर्खानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. विडाला विडाला निंदा अश्वत्थाम्याची नाही झाली, द्रोणाचार्यांचं नाव खराब झालं. तुमच्या सारख्या आचार्याच्या पोटी जन्माला आलेला एवढा मुलगा असलं मूर्ख काम करू शकतो? अहो, जन्माला पण आलं नव्हतं ना ते लेकरू, गर्भामोहती होतं आईच्या. शास्त्र सांगतंय बालकावर, स्त्रीवर, गायीवर, ब्राह्मणावर, साधूवर शस्त्र कधी क्षत्रियानं उचलायचं नाही. प्राण गेला तरी स्त्रीवर शस्त्र उचलायचं नाही, बालकावर शस्त्र उचलायचं नाही. यानं तर बालक जन्माला बी येऊ दिलं नाही. आईच्या पोटात होतं तोपर्यंत त्यानं त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं. इतका मूर्ख जन्माला आला. काय करतील द्रोणाचार्य त्याला? बोला. नाही विलाच. हे का सांगतोय मी तुम्हाला? जन्माला कसे यावेत वंशामध्ये, आपल्या माता पित्याचा आणि पूर्वजांचा मान वाढवणारे जन्माला यावेत, मग पूर्वजांचा उद्धार असतो. विडाला 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 विडाला. आणि कोण वाढवणार आहे तुमच्या वाडवडिलांचं नाव? तुम्हालाच वाढवावं लागेल ना. तुम्ही त्यांचं खाताय ना. लोकांनी वाढवावं का तुमच्या वाडवडिलांचं नाव? तुम्हालाच वाढवावं लागेल. आणि खरं सांगू का, उत्तम पुत्राची, उत्तम कन्येची लक्षणं सांगितले तुकोबाऱ्याने. त्याला कसा म्हणतात? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व. शांती रूपे नोही कोणाचा वाई वाई, शांती रूपे कोणाचा वाई
हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांना पोरग नाव वाढवणार भेटावं का बुडवणार? तुमची काय इच्छा आहे? अरे जगात असा कोणीतरी बाप असेल का की त्याला वाटेल की माझ्या पोरानं माझं नाव खराब करावं? असा कुठंतरी बाप असेल का? एक सांगू का, पोरग जर चांगलं निघलं का, बापाचा स्वभाव सांगतो मी वडिलांचा मोठा विचार. आईचा वेगळा असतो थोडा, मायेच असते महाराज. कसलं बी बावळट असलं तरी म्हणते माझा वाघच आहे, ते काही नाही, तिला काही नसते, माझंच आहे म्हणते. बापाचं तसं नसतं. बापाला काय माहितीये का, पोरग जर चांगलं निघालं का नावलौकिक करणार, बाप असं 4 माणसात बसून सांगताय महाराज आपला पोरग आहे बरं तुम्ही, आमचे चिरंजीव आहेत ते. वा वा, म्हणजे बापाला मोठेपणा आवडतो बरं, पोरानं नाव करावं हे बापाची आवड आहे. पोरग जर बावळट निघलं का, नाव खराब करणार, समाजात काही बी कामं करायला लागले, त्याच्या बापाला लोक म्हणले का ते कसं काय पोरग असं करायला लागले, त्याचं ना आपलं कवाच जमत नाही. म्हणजे ते नालायक निघलं 10 वर्ष झालं आपण त्याचं तोंड बघत नाही. बाप म्हणजे इतका लगेच असतं, नालायक आहे ते. हाय आमचं पण हे 10 वर्ष झालं त्याचं, आपल्याला त्याला पटत नाही, आपण त्याचं तोंड बघत नाही. ते तिकडे जाऊ द्या, तिकडे त्याचं नाव बी माझ्या जवळ काढी जाऊ नका. कोण म्हणतंय हे? कसं काय नाव काढू नका? तुझं नाही का ते? तुझंच आहे. मग एवढा संबंध का तोडायला? त्याला पाहिजे तसं निघलं नाही, नाव वाढवणारं निघलं नाही, ते वडिलांचं बुडवणारं निघालं. पिढाला एक सांगू का तुम्हाला, हिरण्यकश्यप नावाचा जो राक्षस आहे का, तुम्ही कथा ऐकलेली आहे? हिरण्यकश्यप नावाचा जो राक्षस आहे का, अरे देवाचं नाव घेऊ देत नव्हता तो, विरोध होता देवाला, कट्टर विरोधी होता देवाचा. पण विचार करा तुम्ही, एवढा देवाचा कट्टर विरोधी असणारा हिरण्यकश्यपाचं भाग्य, देवाच्या मांडीवर प्राण सोडला त्यानं. कुठे प्राण सोडला? इथं ऋषी मुनी जपी तपी साधू संत जप तप करून मेले, त्यांना शेवटच्या वेळेला देवाचं दर्शन नाही झालं, मरणाच्या वेळेला. त्याचं भजन करणाराला मृत्यूच्या वेळेला देवाचं दर्शन होत नाही, आणि त्याच्या नावाला विरोध करणारा हिरण्यकश्यप देवाच्या मांडीवर प्राण सोडतो. मग कुणाचं बरं? भजन करणाराचं का विरोध करणाराचं? विचार करा तुम्ही. पण हे कोणामुळे माहितीये का? हिरण्यकश्यप देवाच्या मांडीवर प्राण सोडायच्या लायकीचा नाहीये, हे त्याला भाग्य लाभलं पोरामुळं. विढाला विढाला काय भाग्य त्या राक्षसाचं, कधी देवाचं नाव घेतलं नाही त्यानं तोंडानं, आणि मृत्यूच्या वेळेला त्यानं देवाकडे बघत बघत प्राण सोडून मोक्षाला गेला. कोणामुळे भाग्य प्राप्त झाले त्याला? त्याच्यामुळं नाही, स्वतःमुळं नाही. कुणामुळे? मुलामुळे झालंय. हो, प्रल्हाद त्याच्या पोटे जन्माला आला. प्रल्हादानं एवढं पुरुषार्थ केला आणि एवढी भक्ती केली, भले त्याच्यामुळे का होईना, पण नरसिंहाला कुणामुळे यावं लागलंय? प्रल्हादामुळे यावं लागलं. त्याच्यामुळे त्याच्या निमित्तानं याच साधलं. आल्या लक्षामध्ये? मी उदाहरणं का सांगतोय ही सगळी तुम्हाला माहितीये का? तुम्हाला कधी कधी मायबाप लायकीचे नसू द्या, पण पोरग जर पुरुषार्थ निघलं तर मायबापाचाही उद्धार होतो. विडाला मग ही वाडवडिलांची जी गोष्टी आहेत, ह्या सगळ्या उज्ज्वल ठेवायचं नाव का बुडवायचं, हे सगळं पुढल्या पिढीच्या हातामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, या ज्या परंपरा लावलेल्या आहेत आपल्या, या परंपरा जोपासल्या पाहिजेत. तुम्ही गेल्यानंतर पाठीमागे तुमच्यासाठी काहीतरी करणारं कोण आहे या जगामध्ये? जगाला काय घेणं देणं आहे तुमचं? नाही. हा सगळा अधिकार पुत्राला आहे, कन्येला आणि पुत्राला, दोघांना पण आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि इथं राम जरी जन्माला आला आणि कृष्ण जरी जन्माला आला तरी त्याला सुद्धा कुळाचा अभिमान आहे. हो, तो देव जरी असला तरी त्याला कुलाचा अभिमान आहे. प्रभू रामचंद्र म्हणले, मी वनवास भोगला फक्त माझ्या कुळाच्या रीतीसाठी, नाही तर मी काय वनवास भोगतोय? त्या काही कौशल्य सवतीचा वाद बघून घेतला असता त्यांनी. मला ताप कशामुळं? तरी सुद्धा मी गुमान वनवास भोगला. कारण माहितीये तुम्हाला? रघुकुल रीत
ए भाऊ इकडे बघ जा. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाय पद वचन न जाई. राम शिया राम जय जय राम. मी फक्त वनवास भोगला, माझ्या बापाचं वचन माझ्या आईला गेलेलं होतं, आणि मी वनवास नसता भोगला तर माझ्या बापाचं वचन मोडलं असतं, आणि माझ्या बापाचं वचन मोडलं असतं तर रघुकुलाला कलंक लागला असता. ज्या रघुकुलाची रीत वचन न मोडण्याचे त्याचा मी वंशज आहे. म्हणून त्रास झाला, 14 वर्ष त्रास झाला तरी मी हसत हसत भोगला कुळाच्या परंपरेसाठी. विडाला त्याच्यामुळे असा भाग्यवान संतती ज्याच्या कुळामध्ये पोटी जन्माला येते त्यानं उद्धाराची चिंता करू नये. आज जरी त्याला आपल्या पूर्वजांना काही उद्धारासाठी पुण्य कमी पडत असेल आपल्या पूर्वजांनावर, तर त्यांना कमी पडलेलं पुण्य इथून बॅलन्स पाठवण्याची ताकद असते वारसामध्ये. हे पण लक्षात ठेवा, अधिकार आहे तो त्याचा. पांडवांनी आपल्या बापासाठी राजस्व यज्ञ करून पुण्य अर्पण केलं, तर त्यावेळेस पांडुराजा नरकातला निघाला होता. इतिहास बघा. विडाला विडाला हे कशासाठी असतं बरेचसे श्राद्ध, कशासाठी असतं गोड जेवण, याचं शास्त्र तुम्हाला माहित पाहिजे. लोक करतात म्हणून नावं ठेवतील, नाही केल्यावर म्हणून नाही करायचं. लोक करतात म्हणून करायचं नाही. हे कशासाठी तुम्हाला माहित तर पाहिजे ना. करावंच का, नाही केलं तर काय होईल माहित नाही आपल्याला. आपण शास्त्र बघत नाही, धुंडाळत नाही, त्याचं ज्ञान घेत नाही. आमच्यासारखे तुम्हाला सांगत नाहीत. कीर्तनाला आले आमच्यासारखे तर दुसऱ्याच काहीतरी कविता गाणे म्हणून तुमचं मनोरंजन माईचं काढून बापाचं काढून रडवतात, जय विठ्ठल करतात, निघून जातात. अरे मग आपलं शास्त्र तर आपल्याला माहित पाहिजे का नाही. हे आपण करतोय हे खरंच याला काही हे आहे का, आधार आहे का नाही, हे तर माहित पाहिजे का नाही आपल्याला. मग ते का करावं, त्याचे याच्यासाठीच करावं. या गेलेल्या व्यक्तीला जर मोक्षाला जाण्यासाठी, वैकुंठाला जाण्यासाठी जर काही पुण्यकर्म कमी पडत असेल तर ते पुण्यकर्म आजच्या दिवशी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, नामचिंतन असेल, हरिकीर्तन असेल, ज्या त्या पद्धतीनं जे ते पुण्यकर्म करून या गेलेल्या आपल्या व्यक्तीला अर्पण करण्याची क्रिया वर्षे श्राद्ध असते. ज्ञानोबरांचा हरिपाठ तुम्हाला पाठ असेल तर एक प्रमाण देतो, तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला कळेल. ज्ञानोबराय म्हणले ज्यांच्या ज्यांच्या पूर्वजाला वैकुंठाला जाण्याचा मार्गामध्ये अडथळा होता का त्यांना हरिनामाचं पुण्य त्यांना अर्पण करावं. आणि ज्यांनी केलं पूर्वजा वैकुंठा मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. हिरण्यकश्यपाचा शेवट प्रल्हादामुळे गोड झाला, दशरथाचा शेवट रामामुळे गोड झाला. एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्या काही पुण्यानं, काही आपल्या पुत्रकन्याच्या पुण्यानं, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे पुण्य लाभतो आणि त्याच्यामुळे त्याच्या वैकुंठाची वाट मोकळी होते, मार्ग सोपा होतो. तुकोबराय म्हणले मी भाग्यवान आहे, मी एवढं पुण्य माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. आज माझा शेवट होण्याच्या क्षणाला मला माझ्या शेवटाची खंता नाही, उलट मी अभिमानानं सांगतो काय शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला.
देवट तो भला माझा बहु गोड झाला आणि त्याच्यामुळे मला कसल्याही प्रकारचा माझ्या भगवंतापर्यंत जाण्याचा अडथळा मला कधी आला नाही. मी डायरेक्ट आणि थेट माझ्या निजाच्या माहेराला पोहोचलो. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या निजाच्या माहेरा भेटी रखुमा इचावरा. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण ज्यांच्या स्मरणार्थ आणि ज्यांच्या श्रद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवानी आणि परिवाराने हे कीर्तन आयोजित केले. आदरणीय कैलासवासी वसंतराव पंढरीनाथजी टोपे यांच्या स्मरणार्थ श्रद्धाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री रघुनाथ वसंतरावजी टोपे आपल्या वडिलांना गमवावं लागलं. हे जरी त्यांच्या हृदयामध्ये दुःख असेल तरी पण जोपर्यंत भगवंतांना आयुष्याचं गणित मांडलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला संगती लाभते. त्याच्या पुढे आपल्याला काही चालत नाही. म्हणून जरी त्या परिवाराला त्यांना गमवावं लागलं तरी पण परलोकामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये आपल्या वडिलांना भगवंताच्या पायाजवळ स्थान मिळावं त्यांच्या जीवात्म्याला. आणि त्याच्यासाठी त्यांना जर काही पुण्य कमी पडत असेल तर ते पुण्य मी पुत्र म्हणून आज श्राद्धाच्या निमित्ताने अन्नदान, वस्त्रदान, नामचिंतन, हरिकीर्तन करून हे सर्व पुण्य माझ्या वडिलांना मी अर्पण करेल. या पवित्र भावनेमधून या पुत्रानं रघुनाथने या अट्टहासानं या सर्व नामचिंतनाचं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, बंधव, वारकरी, टाळकरी, माळकरी या सर्वांच्या वतीने मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करेल की आदरणीय कैलासवासी वसंतरावजी टोपे यांच्या या श्रद्धाच्या निमित्तानं त्यांच्या पुत्रानं केलेला आज जे सर्व पुण्य आहे, हे पुण्यकर्म आहे, हे सर्व पुण्यकर्म भगवंतानं त्यांच्या वडिलांच्या नावे आणि त्यांना भगवंतांना अर्पण करावं. त्यांच्या स्मृतीला, जीवात्म्याला आणि त्यांना भगवंताच्या चरणाजवळ एक उत्तम गतीचं स्थान त्यांना प्राप्त व्हावं आणि त्यांच्या आशीर्वादाने रघुनाथरावांच्या जीवनामध्ये पितृकर्माचं ओझं हलकं होऊन वडिलांच्या आणि पितरांच्या आशीर्वादानं त्यांना सुख, शांती, समाधान परिवारामध्ये लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. किंबहुना तुमची केली धर्म कीर्तन सिद्धी नेली तीत माझी जे बुरले पायी कपन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा तुकारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.